नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण अशा एका राशीबद्दल बोलणार आहोत जी सध्या एका मोठ्या बदलातून जात आहे. ती म्हणजे आपली लाडकी कुंभ रास. बघा, मार्च महिना आला की सगळ्यांच्या मनात धाकधूक असते. मुलांच्या परीक्षा, ऑफिसचं टार्गेट आणि त्यात तुमची रास म्हणजे 7.5चा मधला टप्पा. पण घाबरू नका, हा मार्च महिना तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मार्च महिन्यात तुमच्यासोबत नेमकं काय घडणार आहे, कोणत्या बाबतीत तुम्हाला सावध राहायचंय आणि कोणते ते साधे सोपे उपाय तुम्हाला प्रगतीकडे नेतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील अडकलेली कामं 101% मार्गी लावेल. आणि हो, तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी बोलूया तुमच्या नोकरी आणि व्यवसायाबद्दल. कुंभ राशीचा स्वामी शनी सध्या तुमच्याच राशीत आहे. याचा अर्थ काय? तर मार्च महिन्यात तुम्हाला स्मार्ट वर्कपेक्षा हार्ड वर्क जास्त करावं लागणार आहे. मित्रांनो, 10 मार्च ते 20 मार्च दरम्यान तुम्हाला कामाच्या ठिकाणी एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. कदाचित तुमचे बॉस तुमची परीक्षा घेतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर घाई अजिबात करू नका. या महिन्यात पगारवाढीचे योग कमी आहेत, पण तुमचं मार्केट व्हॅल्यू नक्कीच वाढणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जे लोक व्यवसाय करतात, जसे की लोखंड, मशिनरी किंवा कन्स्ट्रक्शनच्या कामात आहेत, त्यांना या महिन्यात मोठा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तो असा की तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतंय की कामाच्या ठिकाणी तुमचं क्रेडिट दुसरंच कोणीतरी घेतंय? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यावर मी तुम्हाला वैयक्तिक उपायसुद्धा सुचवेल. त्यामुळे तुमची कमेंट ही खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, आता वळूया तुमच्या खाजगी आयुष्याकडे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात शुक्र आणि राहूची स्थिती थोडी गोंधळात टाकणारी आहे. घरातील वातावरण म्हणजे घरात लहान सहान गोष्टींवरून खटके उडू शकतात. विशेषतः जोडीदारासोबत पैशांच्या कारणांवरून वाद होण्याची शक्यता आहे. पण घाबरू नका, 15 मार्च नंतर ही परिस्थिती तुमची नक्कीच सुधारणार आहे. त्यानंतर जे कोणी अविवाहित लोक आहेत, ज्यांचं लग्न ठरत नाहीये, त्यांच्यासाठी एखादं चांगलं स्थळ चालून येईल. पण बोलताना शब्दांचा वापर जपून करा. तुमची एक चुकीची कमेंट नातं बिघडवू शकते. तुम्हाला काय वाटतं, जोडीदारासोबतच्या नात्यात विश्वास महत्त्वाचा की स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे? तुमचं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. मी प्रत्येक कमेंट वाचते आणि त्यावरती उपायसुद्धा सुचवणार आहे. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया आरोग्याच्या बाबतीत. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुंभ राशीच्या लोकांनी या महिन्यात पायांचे दुखणे आणि पोटाचे विकार याकडे लक्ष द्यायला हवं. मार्चमध्ये उष्णता वाढेल, त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना खूप फोकस राहणार आहे. अभ्यासात मन लागणार नाही, सारखं सोशल मीडियाकडे डोकं जाईल. पण लक्षात ठेवा, मार्चची ही जी मेहनत तुम्हाला एप्रिलमध्ये फळ देणार आहे. मित्रांनो, तुमचा आवडता विषय कोणता आहे? अभ्यासात तुम्हाला कोणत्या विषयाची जास्त भीती वाटते? खाली कमेंट करा आणि त्यावर आपण नक्कीच चर्चा करूया. आता लक्ष देऊन ऐका. मी तुम्हाला काही अशा 3 गोष्टी सांगणार आहे ज्या मार्च महिन्यामध्ये घडणार आहेत. अशा 3 गोष्टी आहेत ज्या आहेत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अचानक तुम्हाला धनलाभ होईल. जुन्या गुंतवणुकीतून किंवा एखाद्या मित्राकडून तुम्हाला पैसे परत मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे प्रवास. एखादा धार्मिक किंवा कामाचा प्रवास अचानक ठरेल, जो तुम्हाला खूप मानसिक शांती देईल. तिसरी गोष्ट म्हणजे शत्रू पराभव.
जे लोक तुमच्या मागे बोलतात त्यांना या महिन्यात चपराक बसेल. तुमचं सत्य त्यांच्या समोर नक्कीच येईल. आता तुम्ही म्हणाल ताई हे सगळं ठीक आहे, पण अडथळे दूर करण्यासाठी काय करायचं? तर हे 3 उपाय लिहून घ्या. मी जे काही सांगणार आहे ते सविस्तरपणे जाणून घ्या किंवा लिहून घ्या. तर सर्वात प्रथम उपाय म्हणजे शनिवारी हनुमान चालीसा. दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दुसरा उपाय म्हणजे पक्ष्यांना दाणे टाकणे. रोज सकाळी पक्ष्यांना बाजरी किंवा धान्य खायला घाला. यामुळे राहूचा दोष नक्कीच कमी होतो. तिसरी गोष्ट म्हणजे गरिबांना मदत. शक्य असल्यास शनिवारी एखाद्या गरजू व्यक्तीला काळे तीळ किंवा काळे कपडे दान करा. तर मित्रांनो, असा असेल तुमचा मार्च महिना. सकारात्मक राहा, कष्ट करा, यश तुमचंच आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला, आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एका विशेष राशीबद्दल. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर बेल आयकॉन दाबून ठेवा. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.